एवढं युनिक आहे ना, तुम्ही कुठल्याही मशीन मध्ये आणि कुठल्याही प्रोडक्ट मध्ये मिळणार. नारळ खवणी, ओला नारळ खवला जातो. दार करायची गरज नाही, 15 ते 20 वर्ष नुसतं ठेवा. पण याच्यामध्ये तर भरपूर स्पीड नाही पळतो तुमचं मिक्सर. नाही, याच्यामध्ये हा तर युनिक आहे. कुठल्याही याच्यामध्ये हा स्पीड कंट्रोल जो कमीत कमी आहे बघा. जास्त ठेवला तर होणार नाही, पण कमीत कमी स्पीड कंट्रोल. बोर्ड गेला, हात गेला, कापत नाही. हा मेन युनिक आहे. आणि मेन म्हणजे जसं नारळ खवायचं असतं ना, तसं नारळ खवलं जातं. नुसतं वर बघा बघा, विदिन अ सेकंदात नारळ खवलं जातं. कमीत नारळ खवणं ह्या स्पीडमुळे खरोखर अशा गोष्टी शक्य झाल्यात की ह्या सॅलडची कामं सुद्धा कमीत कमी स्पीडमुळे आपण केलेली आहेत. का ज्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवल्या, चायनीजचा कोबी कुठल्याही याच्यामध्ये होत नाही. भजीचा कांदा कुठल्याही याच्यामध्ये होत नाही. एकमेव आपल्या प्रोसेसर मध्ये होतं. एकाच ब्लेड मध्ये सारख्या ब्लेड बदलायची गरज नाही, काही नाही. अच्छा, अरे वा. आता एवढं सगळं आपलं एका मशीन होतं, एकदम मास्टर पीस आहे हा. तर मास्टर म्हणजे काय, मास्टर पीस आहे. किचन मध्ये फक्त ठेवायला उशीर, पटकन